ओके. पहा आता फॉर डायॲटोमिक मॉलिक्युल्स, डायॲटोमिक मॉलिक्युल्स. ओके. आता डायॲटोमिक मॉलिक्युल्स आपल्याला माहीत आहे कुठले आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, नंतर HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा NaCl सोडियम क्लोराईड ॲसिड, असे खूप सारे आपल्याकडे डायॲटोमिक मॉलिक्युल्स आहेत. तर आता याच्यामध्ये बघा, हाऊ टू फाइंड आउट द डिग्री ऑफ फ्रीडम अँड अप्लाय द विच लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आणि नंतर आपण काय काढणार आहे, मोलर स्पेसिफिक हीट CP आणि CV. बरोबर आहे. आता बघा, तर फर्स्ट कंडिशन काय होती आपली सांगा. काय कंडिशन केलं आहे आपण, किती मॉलिक्यूल घेतले आहे आपण, Na. बरोबर आहे. दिस इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, बरोबर आहे. कशामध्ये टाकले आपण, एका कंटेनरमध्ये. मीन्स वी हॅव टू कन्सिडर द वन कंटेनर, राईट. इनसाइड दॅट कंटेनर वी फिल अप द हाऊ मच गॅस मॉलिक्युल्स ऑफ द डाय Na. बरोबर आहे. हे मॉलिक्यूल आपण याच्यामध्ये फिलअप केले या कंटेनरमध्ये. ओके. Na म्हटलं. आता याचं टेम्परेचर कसं ठेवलं आहे आपण, कॉन्स्टंट. T इज द कॉन्स्टंट टेम्परेचर्स, बरोबर आहे, ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बरोबर आहे. टी आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे. नंतर आता याच्यामध्ये बघा, Na इज अ नंबर टाकला आपण, किती Na दिला आपण गॅस मॉलिक्युलला, Na. T इज अ कॉन्स्टंट टेम्परेचर्स. नंतर काय केस होती आपली, हां, वी नो द टू स्पेसिफिक हीट. वन इज द व्हॉट इज CV and another is what is CP. CV is what is molar specific heat at volume. Very good. At constant volume. आणि नंतर CP molar specific heat, हां, molar specific heat at constant pressure. Right, means the molecule which is put up inside the container, we have to consider the how many specific heat, molar 2. One is CV, molar specific heat at which condition, constant volume, and CP, molar specific heat at constant pressures. This is the property of this diatomic gas molecules. We have to assume theirs. नंतर हाँ, तो by the law of equipartition of energy, we know this law. So by law of equipartition of energy, we know this law. We already learned this law. Okay. So what is this law? Is equal to 5/2 kBT. बरोबर है. This is the energy for which molecules, diatomic molecules, 5/2 kBT. So out of this 5/2 kBT, how many degree of freedom there? 5. बरोबर आहे. 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. 3 कुठले आपल्याकडे, ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. मी सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, असा जर डायॲटोमिक मॉलिक्यूल असेल तो कसा जाणार आहे, एक्सकडे, नंतर वायकडे, नंतर झेडकडे. नंतर आता त्याचं मोशन जर झालं सेंटर ऑफ मासमधून, सो आता हा झाला आपला समजा झेड एक्सिस, मोशन ऑफ द मॉलिक्यूल्स अबाउट झेड एक्सिस. नंतर हाच मॉलिक्यूल कशासोबत रोटेट करणार आणखीन, हा वाय एक्सिस सोबत. पण ज्या एक्सिस सोबत आपण ठेवलेला आहे त्याच्यासोबत रोटेट होणार आहे का तो, कधी नाही. ओके. तो दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ डायॲटोमिक मॉलिक्यूल्स. मीन्स हाऊ मेनी डिग्री ऑफ फ्रीडम, डिग्री ऑफ फ्रीडम इज 5. 2 कोणते आपल्याकडे, ट्रान्सलेशनल मोशनचे किती आहे, 3, आणि रोटेशनल मोशनचे किती आहे, 2. बरोबर आहे. ट्रान्सलेशन म्हणजे कुठलं मोशन, लिनियर मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे मोशन ऑफ अ मॉलिक्यूल अबाउट इट्स ओन एक्सिस.
तर याला ट्रान्सलेशनलसाठी या 3 मध्ये जाणार एक्स वाय आणि झेड, आणि रोटेशन किती ॲक्सिसमध्ये करणार 2, एक अलॉंग द झेड आणि एक अलॉंग द वाय. अलॉंग द झेड कसं फिरेल, सेंटर ऑफ मास घेतला तर असा, जसं आपण त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर मागच्या लेक्चरमध्ये काढलं होतं असा तो बॉन्ड आहे. हा त्याचा एक्सिस झाला अलॉंग वाय आणि एक झाला अलॉंग या झेड सोबत. एक अलॉंग वाय ॲक्सिस सोबत असा फिरला आणि अलॉंग द झेड ॲक्सिस असा फिरला. बरोबर आहे का नाही, असा आहे. तर असा फिरत आहे अलॉंग द झेड ॲक्सिस, रोटेशनल मोशन असा आहे. एक असं झालं, नंतर कसं मोशन काही त्याचं झालं, असं जर असलं तर असा फिरून तो. बरोबर आहे का नाही, पण असा एक सोबत फिरणार आहे का तो, नाही. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज वी राईट डाऊन दिस एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स ई इज इक्वल टू फॉर ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन्स. तर काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला सांगा, किती झाली ती एनर्जी डिवाइड फॉर वन मॉलिक्युल्स, हाफ KBT. बरोबर आहे, नंतर हाफ KBT प्लस हाफ KBT. ही कशासाठी झाली, ट्रान्सलेशनल मोशनसाठी. बरोबर आहे, हाफ KBT आणि नंतर रोटेशनल मोशनसाठी किती येणार आहेत त्या, आणखीन 2 किती आल्या, हाफ KBT आणि प्लस हाफ KBT. यांचे फॉर्म्युले पाहिजे आपल्याला. याचा काय फॉर्म्युला होता आपल्याकडे, ते कंबाईन होती ती पूर्ण. बस सिंगल मॉलिक्युलची काय कायनेटिक एनर्जी होती 1/2 m v बार स्क्वेअर x, 1/2 m v बार स्क्वेअर y, 1/2 m v बार स्क्वेअर z. हे झालं कशासाठी, ट्रान्सलेशनल मोशन. रोटेशनलसाठी काय होता फॉर्म्युला 1/2 I z ओमेगा स्क्वेअर, नंतर प्लस 1/2 I ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे, असे ते फॉर्म्युले होते. सो वी हॅव दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस मॉलिक्युलर एनर्जी अलॉंग x एक्सिस, y एक्सिस, z एक्सिस फॉर दिस रोटेशनल मोशन्स. आणि हे ज्या 2 आहे ह्या, सॉरी हा ट्रान्सलेशनल मोशनसाठी आणि ह्या 2 कशासाठी आहेत, रोटेशनल मोशन्स. तर आता हे काही कंपल्सरी नाही लिहिणं, असं युअर ओन चॉईस. हे तुम्ही लिहू शकता किंवा नाही लिहू शकत. तुम्ही डायरेक्ट हाही फॉर्म्युला लिहिला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो वी नो दिस स्टँडर्ड फॉर्म्युला ई इज इक्वल टू व्हॉट इज 5/2 KBT. बरोबर आहे. आता हा जो मॉलिक्यूल आपण पहिले इथं कन्सिडर केलेला आहे, तो कसा मॉलिक्यूल आपल्यापाशी आता, रिजिड मॉलिक्युल्स. दिस एनर्जी कन्सिडर फॉर विच मॉलिक्युल्स, रिजिड मॉलिक्युल्स. ओके, इथं लिहून घेतो मी आपण. इमॅजिन दिस इज एनर्जी फॉर रिजिड मॉलिक्युल्स. बरोबर आहे. मग आता आपल्याला स्पेसिफिक हीट माहीत आहे, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर फर्स्ट कुठली अप्लाय करतो आपण सांगा, फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीच अप्लाय करायची नेहमी, फॉर अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आपल्याकडे सांगा, मोलर स्पेसिफिक हीट व्हॉट इज CV dQ अपॉन dt. आणि यात मोल किती कन्सिडर केला आपण, फॉर 1 मोल. काय कन्सिडर केला आहे आपण, फॉर 1 मोल. मॉलिक्यूल एक आहे का आपल्यापाशी, नाही. आपल्यापाशी मॉलिक्यूल किती आहे, 1 मोल आहे. पण 1 मोलमध्ये पण सुद्धा काय होऊ शकते, नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल राहू शकतात. लक्षात. तर आपल्यापाशी जे इथं हे स्मॉल यूची व्हॅल्यू होती, हे किती झाली, इथं 1 झाली. म्हणजे इथं किती आला, 1. सो दॅट्स वाय दिस इक्वेशन बिकम्स CV इज इक्वल टू DQ अपॉन dt. ओके, आता या DQ बरोबर कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी DQ बरोबर किती असतं आपल्याकडे, DE असते. हे कसं लिहिलं आपण, बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. कारण कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये या गॅसचं मॉलिक्यूलचं वर्डन होणार आहे काय, नाही. द वर्डन इज 0. वी नो दॅट दिस कन्सेप्ट इन अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस द गॅस मॉलिक्यूल्स नॉट परफॉर्म वर्क डन. द वर्डन इज 0. वर्डन कशामध्ये मिळते आपल्याला, कॉन्स्टंट प्रेशरमध्ये. कारण कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये त्याची जी बाउंड्री आहे ती कशी आहे, फिक्स आहे. अशी बाउंड्री मूव्ह झाली काय, ज्यावेळेस बाउंड्री मूव्ह होते तेव्हाच काय होणार, वर्क डन. जसं आता तुम्ही घरून इथं आले म्हणजे तुम्ही काय परफॉर्म केलेलं आहे, वर्क डन. जर तुम्ही घरून इथं आलेच नाही तर तुमचं वर्क डन कसं आहे, 0 आहे. येस ऑर नो,
Yes. So therefore, for a constant volume, we can write down here dq is equal to d by the first law of thermodynamics. हे इक्वेशन कसं झालं आपल्याकडे मग cv बरोबर dq अपॉन dq इज रिप्लेस बाय de अपॉन dt नाही dt आहे की नाही कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी dt याला आपण असं लिहू वाटल्यास de dt बरोबर व्हॉट इज cv. याला काय म्हटलं इक्वेशन नंबर तुम्ही 2. ठीक आहे 2 म्हणा किंवा ए म्हणा 2 म्हटलं. ठीक आहे ओके. नंतर व्हॉट इज वी डू नेक्स्ट स्टेप. हे जे इक्वेशन आपल्याला याला काय केलं आपण मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. येस ऑर नो. येस. सो डिफरन्शिएट दिस इक्वेशन. याला काय म्हटलं इक्वेशन ए देऊ. इक्वेशन ए समजा. ओके. सो डिफरन्शिएट इक्वेशन ए विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर्स. टेम्परेचरनं आपण याला डिफरन्शिएट केलं तर काय इक्वेशन आपल्याकडे डी बरोबर हे 5/2 kBT. आता वाय वी डिफरन्शिएट दिस इक्वेशन बिकॉज 5/2 कॉन्स्टंट kB इज ऑल्सो कॉन्स्टंट. टेम्परेचर काय कॉन्स्टंट आहे पण त्याला आपण चेंज करू शकतो. हीट सप्लाय केली तर टेम्परेचर काय होणार चेंज. बरोबर आहे. म्हणजे आपण डिफरन्शिएट म्हणजे काय त्याला ज्याला आपण चेंज करू शकतो. सिंपलमध्ये डिफरन्शिएटचं मिनिंग काय आहे की दोज थिंग वी वॉन्ट टू चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड ॲज द मिनिंग ऑफ डिफरन्शिएट. आता 5/2 आपण चेंज करू शकता कधी. हा जगामध्ये काय आहे फिक्स झालेला. kB सुद्धा काय आपला फिक्स कॉन्स्टंट आहे. बोल्ट्स पण कॉन्स्टंट पण टेम्परेचर फिक्स राहणारा काय ते व्हॅरी होत राहते. सकाळी अलग दुपारी अलग. बरोबर आहे का नाही. म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचर काय होत राहते चेंज होते. म्हणून याला आपण काय करू शकतो चेंज करू शकतो. म्हणून त्याला आपण काय केलं डिफरन्शिएट केलं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. डिफरन्शिएट कोणती गोष्ट होते जी व्हॅरी होते चेंज होते. ओके. आता टेम्परेचर चेंज झालं तर एनर्जी सुद्धा काय होणार चेंजेस होणार बिकॉज वी नो दॅट एनर्जी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर्स. सो हाऊ कॅन यू राईट डाऊन देन डी अपॉन dt इज इक्वल टू व्हॉट इज 5/2 kB dt अपॉन dt. हे किती आलं तुमच्याकडे मग 1 आला असेल ना. सो de अपॉन dt इज इक्वल टू व्हॉट इज 5/2 kB. हे किती आलं 1. क्लिअर आहे. हे झालं तुमचं किती इक्वेशन नंबर. आता इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे. मग आता इथं काय केलं तुम्ही सांगा. हे दोन इक्वेशन काय केले बॅलेन्स. का बरं कारण LHS कशी आहे तर सेम आहे. ओके. सो इक्वेशन 2 and 3 LHS इज सेम. LHS सेम असली तर राईट हँड साईड सुद्धा काय होणार सेम होणार. बरोबर आहे. व्हॉट इज वी गेट हिअर नाऊ सांगा. CV इज इक्वल टू आता इथं आता सांगा काय चेंज होणार आहे सांगा मला. कोण सांगते 5/2 kB नाही काय चेंज होणार आहे 1 चेंज. आता ही जे ईचं इक्वेशन लिहिलं आपण 5/2 kB t ही कशासाठी इक्वेशन आहे 1 मॉलिक्युल्स E/N आहे याला. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे आता टोटल मॉलिक्युल्स. जसं आता हे इक्वेशन आपल्याकडे जे लिहिलं होतं आपण ॲव्हरेज एनर्जी फॉर 1 मॉलिक्युल्स जे आपण इथं घेतलं E/NA. आता हे इक्वेशन इथं सुद्धा याला काय आलं इथं NA. आता हा NA जर मी इकडे मल्टिप्लाय केला तर हे काय होणार इथून इथं येणार असं. ही काय झाली तुमची मग पूर्ण टोटल एनर्जी. बरोबर आहे. मग आता इथं सुद्धा काय आलं तुमच्याकडे NA आला. हे NA सुद्धा काय कॉन्स्टंट. आय एम राईट डाऊन हिअर ऑल्सो NA इज हिअर फॉर टोटल एनर्जी राईट. सो d/dt इंटू काय आलं तुमच्याकडे NA. Here is also 5/2 into kB into NA. We know R is means what is kB into NA. This is the what is universal gas constants. कारण ही जी एनर्जी आहे ही एका मॉलिक्युल्स पर ही जी एनर्जी झाली आता ही काय झाली टोटल एनर्जी बिकॉज वी हॅव टू कन्सिडर द NA नंबर ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इन अ कंटेनर्स. येस ऑर नो. येस. हे लक्षात ठेवायचं नाही. एक्झाममध्ये सुद्धा कन्फ्यूज होते. आपण काय करतो सरळ NA विसरून जातो आणि डेरिव्हेशन मग काय होते रॉंग होते. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. दिस इज द नोटिंग थिंग्स. यू शुड बी नोट दिस. ओके.
मग आपल्याला हे मिळालं KB Na इंटू व्हॉट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, व्हॉट इज द व्हॅल्यू CV इज इक्वल टू 5 इंटू R. आलं सगळ्यांचं हे बरोबर आहे. मग आता दिस इज द मोलर स्पेसिफिक हीट ॲट विच कंडिशन कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सिमिलरली वी रिक्वायर नाउ कॉन्स्टंट प्रेशर. सो मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. काय फॉर्म्युला येईल सांगा मला आता. मग वी नो CP मायनस CV इज इक्वल टू R. दिस इज विच रिलेशन. हे कोणता रिलेशन आहे. मेयर्स रिलेशन, जे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे बरोबर आहे. डिफरन्स ऑफ स्पेसिफिक हीट इज इक्वल टू व्हॉट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट CP मायनस CV इज इक्वल टू R. बरोबर आहे. मग पुट करा आता CVची वाली इथं. CV किती 5/2 R इज इक्वल टू R. Then mathematical adjustment CP is equal to this will you replace there 5/2 R plus R. किती आलं सांगा. 7 R/2. Right. So this is the molar specific heat at which condition constant pressure for which molecules diatomic molecules. लक्षात आली. कोणता मॉलिक्यूल आपल्याकडे रिजिड. CET मध्ये प्रश्न विचारतात रिजिड मॉलिक्यूलसाठी. आता तो मॉलिक्यूल आपण कन्सिडर केला आता काय नॉन रिजिड बरोबर आहे. वी हॅव टू कन्सिडर दिस मॉलिक्यूल विथ सिच्युएशन नाऊ नॉन रिजिडसाठी कन्सिडर केला आपण. तर आता मला सांगा इथं नॉन रिजिडमध्ये काय कंडिशन येणार सांगा. आता काय येऊ शकते. आता हा मॉलिक्यूल कसा आपल्याकडे नॉन रिजिड आहे. नॉन रिजिड आहे म्हणजे कसा आहे तो आता फ्लेक्झिबल आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय कन्सिडर केलं आता हाय टेम्परेचर. आता इथं बघा केस 2 इकडे लिहितो मी. फॉर विच मॉलिक्युल्स नॉन रिजिड म्हणजे तो कडक नाही आहे. रिजिड म्हणजे कडक बॉडी. आता ही कडक आहे काय. आता हा फ्लेक्झिबल झाला सॉफ्ट झाला फॉर नॉन रिजिड मॉलिक्युल्स. आता नॉन रिजिड जर मॉलिक्युल्स आला आणि टेम्परेचर आपण वाढवून दिलं समजा थोडंसं हाय केलं तर काय होणार सांगा याच्यामध्ये. मग कोणतं याला आणखी डिग्री ऑफ फ्रीडम भेटून जाईल. मग व्हायब्रेशनवालं जे आपण मागं पाहिलं द मॉलिक्युल्स इज व्हायब्रेट. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ST मध्ये बसलेली आहे. ती जर स्लो जात असेल तर काही होत नाही. पण ते जर जोरात पळाली तर ते पुरी व्हायब्रेट होते. खिडक्याही हालतात तिचे दरवाजे हालतात आपणही हालतो. आवाज येते का नाही असा घर्र आवाज येत असेल. तर हे कधी आलं मग जेव्हा त्याचं टेम्परेचर हाय झालं. हाय झालं म्हणजे हाय टेम्परेचर जर वाढवलं तर काय होते सांगा बरं. टेम्परेचर जर वाढलं तर मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी काय होते वाढते ना. व्हेलॉसिटी वाढली तर त्याच्याजवळ आणखीन कोणतं डिग्री ऑफ फ्रीडम येणार व्हायब्रेशनल. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे आपण. व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर्स. टेम्परेचर रायझेस व्हेलॉसिटी ऑल्सो रायझेस. सो मॉलिक्यूल्स हॅव वन मोर डिग्री ऑफ फ्रीडम विच वन व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. आता व्हायब्रेशनलमध्ये कोणते आलते मग सांगा. असं होतं ना मेन पोझिशनवर होता तो. मेन पोझिशन व्हायब्रेट झाला तर मग काय झालं असा इथून असा हा मेन पोझिशन आहे. असं इकडे गेला. जसं मी तुम्हाला ऑसिलेशन मोशन सांगितलं हे मीनपासून गेला एक्स्ट्रीम परत वापस आला मीन नंतर परत गेला एक्स्ट्रीम बरोबर आहे की नाही. जसं तुम्हाला मी पाळणा सांगितला पाळणा असा बनत असतो. हे काय झालं त्याची पोझिशन सेंटरची मीन. इकडे जाण्यासाठी त्याला काय लागली कायनेटिक एनर्जी. जसा इथं वर गेला तो असा पाळणा इथंच थांबते काय. इथं कायनेटिक एनर्जी काय झाली 0. पण खाली येण्यासाठी कोणती एनर्जी लागली पोटेन्शियल. तो खाली आला. पण इथून स्टॉप होते का तो. इथं आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय झाली 0. पण त्याला वर कोण नेते मग इथं परत कायनेटिक एनर्जी त्याला वर घेऊन जाते. इथं गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी काय झाली 0. पण कोणती एनर्जी आली पोटेन्शियल एनर्जी याला काय आणणार खाली आणणार. पोटेन्शियल एनर्जी आणणार आणि ग्रॅव्हिटेशनल सुद्धा याला काय आणणार खाली आणेल. इथं आलं की परत कोणती एनर्जी 0 कायनेटिक. मीनमध्ये पोटेन्शियल 0 याला वर कोण घेऊन जाईल. असं ते ऑसिलेशन होत राहते टू अँड फ्रो बरोबर आहे. तर फॉर नॉन रिजिड मॉलिक्युल्स हाऊ मेनी डिग्री ऑफ फ्रीडम देअर 3 आल्या तुमच्या. मग कशाच्या ट्रान्सलेशनल मोशन. नंतर आल्या 2 रोटेशनल मोशन आणि इथं परत येऊन तुमच्या 2 व्हायब्रेशनल मोशनच्या. 2 म्हणजे कोणत्या झाल्या पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. त्याचे फॉर्म्युले आपण लिहिले होते. काय होता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा मला.
1/2 व्हायब्रेशनल मोशनसाठी 1/2 म्यू आर स्क्वेअर होतं. व्हॉट इज द फॉर्म्युला दिस व्हायब्रेशनल मोशन्स? पहा लवकर फास्ट. 1/2 एम यू स्क्वेअर होता. 1/2 एम यू स्क्वेअर प्लस 1/2 के आर स्क्वेअर्स. दिसलं सगळ्यांना? हे जे 1/2 एम यू स्क्वेअर होतं हे काय होती तुमची कायनेटिक एनर्जी आणि ही काय होती तुमची, बरोबर आहे. मग याला सुद्धा ही जी कायनेटिक एनर्जी मी सांगितली मीन पोझिशन पासून जासाठी वर किती एनर्जी भेटायची याला 1/2 केबीटी. खालून परत येण्यासाठी पोटेन्शियल एनर्जी किती खर्च झाली 1/2 केबीटी. म्हणजे ह्या कायनेटिक एनर्जीची एनर्जी किती आपल्यापाशी 1/2 केबीटी. याला सुद्धा 1/2 केबीटी. आता हे फॉर्म्युले आपण ज्यावेळेस चॅप्टर चालू करू ऑसिलेशनचं त्याच्यात तुम्हाला समजदार कसे आले. ओके. सो दिस नॉन रिजिड मॉलिक्यूल हॅव्हिंग दिस हाऊ मेनी डिग्री ऑफ फ्रीडम आता 7. 3 आणि 2 5 आणि 5 आणि 2 7. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? आता हा मॉलिक्युल्स परत पाहून घ्या कसा गेला. एक्सकडे 1 नंतर 2 नंतर झेड. हे झाले कोणते ट्रान्सलेशनल मोशन्स. नंतर आता एक रोटेशनल अलॉंग झेड, नंतर अलॉंग वाय, नंतर व्हायब्रेशन असा आहे तर असा इकडे गेला वापस आला, बरोबर आहे. नंतर असा गेला वापस आला. आलं लक्षात? तर आता सांगा मग याच्यामध्ये काय चेंज होणार? हे करून टाकतो. तर बाय द लॉ ऑफ इक्विपार्शन ऑफ एनर्जी किती एनर्जी आली त्यांच्याकडे 7/2 केबीटी. हे किती मॉलिक्युल पाशी एका मॉलिक्युल पाशी म्हणजे E/Na. तर आता आपल्याला एक मॉलिक्युल आपल्यापाशी आहे काय नाही नंबर ऑफ आहे म्हणजे फॉर्म्युला बिकम्स E = 7/2 केबीटी इंटू Na. ओके. दिस एनर्जी हॅव्हिंग दिस मॉलिक्युल्स विच मॉलिक्युल्स नॉन रिजिड जो नॉन रिजिड आहे आणि टेम्परेचर कसं केलेलं आपण थोडंसं हाय केलेलं आहे पण ते सुद्धा कसं टेम्परेचर आहे कॉन्स्टंट पण हाय केलं. या पोझिशनमध्ये समजा टेम्परेचर आपलं 30 डिग्री सेल्सिअस होतं. आता 30 ठेवलं काय आपण आता त्याला आपण 1000 डिग्री सेल्सिअस केलं पण ते सुद्धा कसं ठेवलं आपण फिक्स 1000 डिग्री सेल्सिअस बट इट इज अ फिक्स टेम्परेचर्स बट विच कंडिशन ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर्स. हाय टेम्परेचर आलं तर त्याच्याजवळ कुठली कंडिशन आली आणखीन मग व्हायब्रेशनल मोशनची. कारण हाय टेम्परेचरवर तो मॉलिक्युल्स जो रिजिड होता तो कसा होऊन जाईल नॉन रिजिड होऊन जाईल. आपण जर कोणती गोष्ट घेतली आता हा पेनच घेतला आता कसा आहे रिजिड आहे त्याला जर हाय टेम्परेचर दिलं तर रिजिड राहणार काय फ्लेक्झिबल होऊन वितळून जाईल ना मेल्ट होऊन जाईल. आलं लक्षात? सो हिअर व्हॉट इज वी राईट डाऊन नाऊ सांगा आता मला. आता हे झालं इक्वेशन नंबर. आता याला आपण म्हणू 4. ठीक आहे. याला 4 म्हटलं आपण. तर आता मला सांगा याला काय करू आपण सांगा. आता पहिले कंडिशन कोणती आपल्याकडे कॉन्स्टंट व्हॉल्यूमवाली. कॉन्स्टंट व्हॉल्यूम स्पेसिफिक हीटचा काय फॉर्म्युला आहे CV बरोबर dQ/dt. किती मोल्स आहे आपल्याकडे फॉर 1 मोल ऑफ गॅस, बरोबर आहे. मग CV बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स dQ बरोबर काय होते रे D. हे तर लिहिलंच आहे आपण. सो दिस इक्वेशन बिकम्स व्हॉट इज dE/dt. राईट. याला आपण आता असं लिहून टाकू dE/dt = CV. ओके. नंतर आता याला काय करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर्स, बरोबर आहे. याला खोडू. So we have to differentiate equation number 4. Differentiate equation 4 with respective temperatures. टेम्परेचर्स का बरं घेतलं आपण कारण का ते काय होत राहते व्हॅरी. केबीला घेऊ शकतो का आपण कधी 5/2 ला घेऊ शकतो कधी आपण नाही. वाय बिकॉज दिस इज द कॉन्स्टंट टर्म. सो व्हॉट इज दिस फॉर्म्युला बिकम्स dE/dt. कॉन्स्टंट टर्म बाहेर आले 7/2 KB
याने इंटू डी टी अपॉन ही किती झाली 1. तो डी अपॉन डी टी इज इक्वल टू 7/2 KB इंटू एन ए. व्हॉट इज आर? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि हा किती आला 1. 1ला आपण लिहितो का आता? नाही. सो दिस इज द डी अपॉन डी टी. सपोज दिस इज इक्वेशन नंबर व्हॉट इज किती म्हणून याला म्हटलं आपण आता डी. बरोबर आहे. याला म्हटलं मी आता ई. बरोबर आहे. मग आता हे डी आणि ई कसं आहे? सेम. कोणती साईड सेम आहे? LHS सेम. LHS सेम इन इक्वेशन डी अँड ई. तर LHS जर सेम झाली तर RHS सुद्धा काय होणार? सेम होणार. तर व्हॉट इज द फॉर्म्युला बिकम्स? CV इज इक्वल टू 7/2 R. दिस इज द डिग्री ऑफ फ्रीडम जे आपल्याकडे होती 7. त्याच्यासाठी स्पेसिफिक हीट जी आहे मोलर ती किती आली? 7/2 R. तो दिस इज मोलर. समजत आहे सगळ्यांना? मयुरी, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट कोणती कंडिशन? 1. बरोबर आहे. आता कोणती काढू आपण सांगा? प्रेशर. ती कशी येणार सांगा? ती कशी काढणार आता कॉन्स्टंट प्रेशरची? बाय द मेयर्स रिलेशन्स. एकच फॉर्म्युला, दुसरा आहे का आपल्याकडे? नाही. बाय मेयर्स रिलेशन्स. बाय मेयर्स रिलेशन्स. काय फॉर्म्युला आहे तो सांगा मला? CP माइनस CV इज इक्वल टू R. CV हमने निकाला, इसको जाके इसके अंदर पुट कर डालो. व्हाट इज CP? CP इज व्हाट इज 7/2 इज इक्वल टू R. तर CP किती आला सांगा? हा इकडे गेला. टोटल आन्सर सांगा आता. हा इकडे गेला R. 9 होऊन डायरेक्ट 7/2 R. म्हणजे किती झाला हा CP? 9/2 R. This is the molar specific heat at which condition? For a constant pressures. For which type of the molecules? Non-rigid molecules. क्लिअर आहे सगळ्यांचं? म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. CET मध्ये नॉन रिजिड आला तर त्याची स्पेसिफिक हीट किती आहे? 9/2 CP. CV किती आहे? 7/2. रिजिड मॉलिक्यूल आला त्याच्यासाठी किती CV आहे मग? 5/2. CP किती आहे त्याजवळ? 7/2 R. ओके. तर हे लिहून घ्या आता इकडलं.